हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर सकाळची सुरुवात गरम पाण्यापासून. रोज सकाळी मी गरम पाणी घेते. त्याचबरोबर रताळू रात्रीच उकळून घेतले होते, त्याची सालं काढून घेतलेत. गरम पाण्यामध्ये मी हर वेळेस लिंबू पिळून घेते, ते आपल्या शरीरासाठी देखील चांगलं आहे. त्याचबरोबर मी इथे आता चहा ठेवला आहे. चहा मी काळा चहा बनवते. माझ्या मिस्टरांना काळा चहा आवडतो. त्यामध्ये मी साखर घातली आहे आणि अद्रक किसून घेतलं आहे. आता ते छान मी उकळू देईल. ते उकळेपर्यंत मी रताळ्याचे सालं पूर्णच काढून घेतले आहेत. आता झालं आहे ते माझं काम. चहा छान असा उकळला आहे. त्यामध्ये मी टाकते आहे चहापत्ती. मी सोसायटीची चहापत्ती वापरते. आता चहा गाळून घेते. मिस्टर देखील आलेले आहेत, तर त्यांना चहा देते. मी रात्री छोले भिजत घातले होते, तर म्हटलं चला त्याला उकळून घेऊयात. माझ्या मिस्टरांची नाईट शिफ्ट असते, तर त्यासाठी मी एवढ्या लवकर जेवण बनवत नाही. फक्त हे आता उकळून ठेवेल. 2-3 पाण्याने याला छान असं धुवून घेतलं आहे. त्यामध्ये हळद आणि मीठ घातलं आहे. यामध्ये आपल्याला हिंग देखील घालायचं आहे. आता याच्यात छान अशा 5-6 शिट्ट्या आपण काढून घेऊयात. छान बाहेर असं मी चांगलं वॉश करून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर किचनचा ओटा देखील झालेला आहे माझा. माझे दोन्ही मुलं शाळेत गेले. छोलेसुद्धा माझे भिजायला मी ठेवलेले आहेत. इथे छान असं मी सगळं क्लिनिंग करून घेते, जेणेकरून मला नंतर परत कामं करताना इझी होईल. तेव्हाच्या तेव्हा आपण जेव्हा कामं करतो ना, तर आपल्याला आपलं मन प्रसन्न राहतं. छान असे 2-3 भांडे होते, तेव्हाच्या तेव्हाच मी धुवून घेत असते हर वेळेस. त्याचबरोबर ना, इथे माझ्याकडे ना ही छाननी आहे. त्याच्यामध्ये छान असं सगळंच कचरं म्हणजे त्याच्यात जमा होतं आणि खूप म्हणजे सोयीस्कर होतं आपल्याला वापरण्यासाठी. माझे आता छानपैकी कामं झालेली आहेत पूर्ण. किचनचा ओटा माझा पूर्ण क्लीन झालेला आहे. आणि आता फक्त सकाळचे 7:30-8 वाजले असतील. म्हटलं चला आता थोडासा नाश्ता करून घेऊयात. तर रताळू बॉईल केले होते, तर तेच मी खाते. रताळू खूप आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. त्याचबरोबर कपडे देखील धुतले होते, तर कालच धुतले होते, तर त्यांचे घड्या घालून घेते. म्हटलं सकाळीच जर आपण भरपूर अशी कामं म्हणजे जे कपडे घडी करणं असो, झाडू मारणं असो, थोडेफार जे कामं असतात घरातली, ती सकाळीच आवरून घेतली ना, तर नंतर आपल्याला त्या कामाचा लोड होत नाही. आता हे छान माझे कपडेसुद्धा सगळ्यांचे सेग्रिगेट करून ठेवलेले आहेत, कपाटात ठेवून देते. तर आता मसाला करायला घेतले. आता ऑलमोस्ट 10:30 होत आलेले आहेत, कारण की मध्ये मी नाश्ता वगैरे करून आराम करत होती. तर आता 10:30 झालेले आहेत. तर माझे मुलं 1 वाजता असे येतात, तर त्या हिशोबानेच मी जेवण बनवून घेते आणि मिस्टरांचा देखील डब्बा तेव्हा तयार होतो. तर मसाल्यासाठी मी कांदा, खोबरं आणि लसूण टाकलेलं आहे. आणि त्याचबरोबर टमाटा देखील घेतला आहे. टमाटा आपण शेवटी घालूयात, जेव्हा पूर्ण मसाला आपला होईल तोपर्यंत. छान मसाला झाला होता. गॅस बंद केला आणि त्यानंतर त्यात टमाटा घालून थंड करण्यासाठी ठेवलेला आहे. पूर्ण मसाला आता मी आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि याचं वाटण करून घेऊयात. आता त्याच कढाईमध्ये मी तेल गरम करायला टाकले थोडंसं अजून. त्याचबरोबर त्यात आपला तेजपत्ता, थोडीशी काळी मिरी आणि आपली लवंग टाकली आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये मी टाकले अद्रक लसणाची पेस्ट आणि जो मसाला करून ठेवला होता तो. आणि मी आपलं तिखट आणि धनिया पावडर देखील टाकलं आहे. तो मसाला थोडा वेळ आपण परतवून घेऊयात. त्याचबरोबर आता इथे चपात्या देखील करायला घेतल्यात मी. ऑलमोस्ट आता 1 वाजायला आलेला आहे, तर मुलं देखील येतील शाळेतून. तर तुम्हाला वाटेल की माझे मिस्टर नाईट शिफ्टला जातात, तर नाईट शिफ्टला ते 3:30-4ला निघतात घरातून, तर त्यामुळे मला टिफिन लवकर बनवावा लागतो. छान अशा चपात्या मी करून घेतल्यात आता इथे. चपात्या मी जास्त अशा मोठ्या करत नाही, साईज छोटीच असते माझी चपात्याची. इथे छान अशा चपात्या माझ्या पटकन झालेल्या आहेत आणि मसाल्याला देखील छान असं तेल सुटलं आहे. साईडला गरम पाणी ठेवलं होतं करायला.
तर ते गरम पाणी देखील आता त्या मसाल्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून देऊयात. इथे आपले छोले देखील छान असे शिजलेत, त्यामध्ये ॲड करून घेऊयात. आता इथे मी एव्हरेस्टचा छोले मसाला टाकला होता आणि जेव्हा आपण हे छोले टाकतो तेव्हा ते छान असे थोडे दाबून घ्यायचे, जेणेकरून रस्सा असा घट्टसर होतो. तर याप्रमाणे माझा टिफिन रेडी झालेला आहे आता. तर मी आता भरून घेते. मुलांना देखील जेवण दिलेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, माझा ब्लॉग कसा वाटला तर मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.